आपला आजचा विषय आहे सत्संगती. विवेक चूडामणीमध्ये आपला श्लोक आहे, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्य जन्म, सत्संगती. सत्संगतीला फार महत्त्वाचं स्थान आहे. सत म्हणजे चांगलं, चांगली संगत या अर्थाने आपण घेतो. पण सतचा अर्थ असा आहे, जे पूर्वी होतं आणि पुढे राहणार आहे ते सत असं या अर्थाने, परब्रह्म या अर्थाने उपनिषदात आणि वेदांतात असं म्हटलेलं आहे. परंतु आपण जगात वावरताना जे आपल्याला दिसते ते खरं आहे. ते त्यावेळी पुरतं खरं असते, बदलत असते, परिवर्तन होत असते, परंतु त्या काळापुरतं ते सत असते. तर आपण जागतिक व्यवहारासाठी हा सत याचा अभ्यास करू. वेदांताचा अभ्यासापेक्षा आपण या जगामध्ये राहतो त्याचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. तर त्याच्यावर तो परिणाम होतो. सत्संगतीचा परिणाम हा मनुष्यावर होतो. दगडावर होत नाही, लोखंडावर होत नाही, कशावर होत नाही. परंतु मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. त्याला विचाराची क्षमता दिलेली आहे. म्हणून मनुष्याकरिता सत्संगती अतिशय आवश्यक आहे. प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी आहे आणि मनुष्याला मुक्त होण्यासाठी आहे. प्राणी जिवंत राहण्यासाठी धडपडतात, आपली प्रजा उत्पन्न करण्यासाठी धडपडतात, प्रत्येकाचं संरक्षण करतात. मनुष्यही आपल्या प्रजेचं संरक्षण करतो, परंतु त्याच्यात विचाराची बदल होतो. विचाराचा बदल म्हणजे जगात ज्या त्या घडामोडी होत असतात त्या घडामोडीचा परिणाम त्याच्यावर होत असतो. म्हणून विचाराचं महत्त्व फार जास्त आहे. तर त्या दृष्टीने विचार आहे, त्याचे कर्म आहे, त्याचा अभ्यास आहे. या दृष्टीने अगोदरच्या सर्व भक्तांनी सांगितलेलं आहे. स्थल महात्म्य आहे, विक्रमादित्याची गोष्ट आहे, कर्णाचा आहे, दुर्योधनाचा आहे. त्याच्यावर परिणाम होतो. प्रत्येक गोष्टीचा व्हायब्रेशन असतात, विचाराचे व्हायब्रेशन असतात. आपल्याला ज्ञानेश्वराच्या समाधीकडे जावं लागते. इथे बसून आपल्याला ती येईल त्याची काही शाश्वती नसते. म्हणून आपण त्या स्थळाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून स्थळ महात्म्य आहे, लोकांचं महात्म्य आहे. तर आपल्या मनुष्यावर या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो. म्हणून सत्संगती आवश्यक आहे. ज्याच्यावर काहीही परिणाम होत नाही त्याला सत्संगती वगैरेचा काही प्रश्न. आपण इथे येतो तर अभ्यास करण्यासाठी येतो, ग्रंथात काय लिहिलं आहे म्हणण्यासाठी होतो. चांगल्या लोकांची संगत मिळाली तर आपले दुर्गुण नाहीसे होण्याचा प्रयत्न करतो. ही वाटचाल आहे, मुक्तीकडे जाण्याची वाटचाल आहे. या दृष्टीने सत्संगतीचा अतिशय महत्त्वाचा परिणाम आहे. आता कर्ण चांगला होता, परंतु दुर्योधनाच्या संगतीमुळे बेकार झाला. ठीक आहे. मग धृतराष्ट्राला सुद्धा भीष्माचार्य होते, मग त्याच्यावर परिणाम का नाही झाला? त्याच्यावर परिणाम झाला नाही. आपण गीतेमध्ये म्हणतो फक्त पहिलाच श्लोक आहे धृतराष्ट्राचा, माझ्या मुलाचं काय, युद्धाचं काय, त्याला काही घेतलेलं नाही. म्हणजे तुम्हाला परिणाम करून घ्यायचाच नाही. त्यामुळं तुमची सत्संगती किती असू द्या, काही असू द्या, काहीही उपयोग नाही. आपण मुंडक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, किती अभ्यास करा, किती प्रवचन करा, किती चांगल्या लोकांची राहा, तुम्ही बदलतच नाही. प्रवचनाने मिळत नाही, अभ्यासाने मिळत नाही, भाषण दिल्याने मिळत नाही. तेव्हा याचा अर्थ असा आहे
की स्वतः तुमच्या मनामध्ये जोपर्यंत तुम्ही बदलण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत त्याचा कशाचाही परिणाम होत नाही. साधारण माणसावर परिणाम होतात, पण त्याने बदलायचं ठरवलं नाही, मी बदलणार नाही. कोणी कितीही म्हणा, मी जसा आहे तसाच राहणार, मी जसा आहे तसा जगण्यात राहणार. ते जगण्यात आणि माणसात काय फरक आहे? मी जगण्यात राहणार असं म्हटलं पण सुधारणार नाही. आता भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, हे सगळे दुर्योधनासमोर होते. दुर्योधन बदलला नाही, मग काय उपयोग आहे? तर तसा परिणाम होत नाही. परंतु ही जी गोष्ट आहे सर्वसाधारण साधकासाठी सांगितलेली आहे. आता एक उदाहरण तुम्हाला देतो. चंदनाचं झाड आहे, त्याच्यात सापाचे बेडके असतात. मग त्या विषाचा परिणाम चंदनावर होतो का? तो आपला स्वभाव सोडत नाही. एकनाथ महाराजाला म्हणतात की 100 वेळ तो विंचूचा होता, तरी त्यांना वाचवण्याचं सोडलं नाही. लोकांनी विचारलं की हा तुम्हाला चावून राहिला. ते म्हणतात बा ठीक आहे, चावण्याचं त्याचं काम आहे, वाचवण्याचं माझं काम आहे. जे असे लोक असतात, दृढ निश्चयी असतात, त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. दृढ निश्चयी 2 प्रकारचे असतात, एक चांगले असतात, एक वाईटही असतं. एक धृतराष्ट्र असतो आणि एक अर्जुन असतो. अर्जुनामध्ये बदल झाला, त्यांनी युद्ध करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकाचा त्याच्यावर परिणाम होईल याची काही शाश्वती नसते. म्हणून सर्वसाधारण साधकासाठी आणि मोठ्या साधकासाठी सुद्धा ही सत्संगती आवश्यक आहे. किंवा काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून आपल्या इथे भारतामध्ये जे मंदिरं बांधण्याचा प्रयत्न केला की संतांची मंदिरं किंवा माणसाची मंदिरं हा तो मृत्यू झाल्यानंतर बांधतात. कारण मृत्यूपर्यंत तो चांगला वागेल याची गॅरंटी नाही आहे. म्हणून मृत्यूनंतर मंदिर बांधण्याची पद्धती आहे. याचा अर्थ असा आहे की ते जीवनामध्ये चांगला वागला असेल तरच आम्ही त्याचे मंदिर बांधू, अन्यथा बांधू नाही, ही एक संकल्पना आहे. म्हणून सत्संगती ही जे मनुष्य बदलणारा प्राणी आहे, परिवर्तनशील प्राणी आहे, म्हणून सत्संगती ही आवश्यक आहे. आता आपल्या वेदांतामध्ये असं म्हटलं, ऋतंच सत्य काभिजा तपो साध्य जायत. ऋतंच सत्य, सत्य आणि ऋत. किंवा आपल्या गणपती अथर्वशीर्ष सत्यम वचने ऋतम वचने असा श्लोक आहे. ऋतम म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे ते परब्रह्म आहे, ऋतम म्हणजे अपरब्रह्म आहे, परंतु ते आपले स्वभाव सोडत नाही, त्याला ऋत म्हणतात. निसर्ग आपला स्वभाव सोडत नाही, लोखंड आपला स्वभाव सोडत नाही, सूर्य आपला स्वभाव सोडत नाही, पाणी हा खोलात जाण्याचा किंवा समतल राहण्याचा स्वभाव सोडत नाही, अग्नी हा उंच जाण्याचा स्वभाव सोडत नाही. तर याची पूजा करतो म्हणजे त्याच्यात काहीही बदल होत नाही, शाश्वत असल्यासारखेच आहे. म्हणजे अपरब्रह्म जो आहे तो सुद्धा चांगला आहे, परंतु माणूस हा विचारशील प्राणी आहे, त्याच्यावर काही बदल होत असतात विचाराचे. म्हणून मनुष्याला सत्संगती अतिशय आवश्यक आहे. कोणाला आवश्यक आहे सत्संगती? प्राण्याला नाही, शिवाला नाही, काही गरज नाही, परंतु मनुष्याला सत्संगती आवश्यक आहे. त्याच्यावर चांगले वाईट परिणाम होत असतात. म्हणून सत्संगतीचा मनुष्यासाठी अतिशय आवश्यक मुद्दा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. छान.